आणखी वेग वाढव, आणखी वेग वाढव. शक्ती उतर, उतर खाली. काय झालं? तू ठीक आहेस ना? हो. अगं मग केवढ्या स्पीडने गाडी चालवत होतीस? मी मला नाही माहिती, मला नाही कळलं शिवा, मला खरंच कळलं नाही माझा गाडीवरचा कंट्रोल कसा सुटला ते. नाही, पुन्हा वाचली ती शक्ती. पुन्हा आधी शक्तीच्या पिल्लावांना मी एकत्र असताना नाही संपू शकत. अटक नटक सटक. चिटकवा, मला सांग काय झालं? त्या शक्तीला संपवलंस तू? मेली ती? मेली नाही ना मेली. तो शिवा पुन्हा मदतीला आला तिच्या. माझा सगळा डाव उलटवून लावला, सगळा डाव उलटून लावला. काय? हो, हा चेटकोबा पुन्हा हारला त्या शिवा शक्ती समोर. पुन्हा हारला. अटक मटक सटक. तू हारलास? हा, तू हारलास? अरे हे बोलताना तुला कसं काय वाटत नाहीये? अरे रक्तासुराचा पुत्र आहेस ना तू. मग हे मस्तीच्या रूपात आल्यापासून काय दिवे लावलेस ना ते बघतेय मी. बद्रे, ओरडू नकोस, खरं तेच बोलते. अरे त्या साध्या चिरपुटच्या या फालतूच्या मुलीला मारू शकला नाहीस तू? काय त्या आदिशक्तीची 4 हात करणार आहेस? आणि म्हणे असुरांचं साम्राज्य उभं करायचं तुला. फेकून टाक तुझं ते काय ते कालयंत्र वगैरे. काय तर म्हणे अटॅक बेटॅक छटक म्हणे. थोबाड बंद करायला चालतो इथून. निघ इथून, नाहीतर भस्म करून टाकीन. चालतो इथून, निघ. मला उलटून बोलते, माझा अपमान करते, माझी लायकी करते ही दीड दमडी शिपाई. माझा स्वाभिमान, माझा अहंकार दुखावला हिनं. नाही, चिटकोबा शंड नाही, शांत बसणार नाही. आता बस, आता बस. आता हस्तस्पर्श संमोहन सिद्धीचा वापर करावा लागेल. उद्याच्या उद्या त्या शक्तीला संपवायचं. आता कुठलाही अडथळा येता कामा नये. उद्या जर त्या शक्तीला संपवलं नाही तर ती भद्रा आणि तो प्रिन्स हसेल माझ्यावर. पुन्हा माझी लायकी करतील. मी रक्तासुराचा पुत्र आहे, रक्तासुराचा. हार मानण्यासाठी युगानुयुगात जन्म घेत नाही मी. तो रक्तासुरा, मला हरायचं नाहीये. माझी हार म्हणजे तुझी हार. मी जर हरलो तर तुझी शान, तुझा सन्मान सगळं जाईल. असुर कुळाच्या इब्रतीची धूळधाण होईल. बा रक्तासुरा, पाठीशी उभारा, पाठीशी उभारा. बा रक्तासुरा, पाठीशी उभारा. बा रक्तासुरा, पाठीशी उभारा. शिवा, मगाशी जे काही घडलं ते अम्मा आणि अप्पांना कळायला नको. उगाच टेन्शन घेतील. तू नको टेन्शन घेऊ, आपण नाही सांगणार आहे. आणि गाडी जरा गॅरेज मध्ये जाऊन चेक करशील. आतून कुठला पार्ट डॅमेज वगैरे झाला असेल तर कळेल आपल्याला. ते आपण करतोच. पण शक्ती, आपल्याला सांग, तू ठीक आहेस ना? तुला आतून नेहमीपेक्षा काही वेगळं वाटतंय का? नाही रे, वेगळं तर काहीच नाही. नॉर्मल तर आहे मी. मगाशी गाडीचा स्पीड कसा वाढला, माझा गाडीवरचा कंट्रोल कसा सुटला, मला काहीच आठवत नाहीये. आपल्याला एक वेगळाच डाऊट येतोय. कसला? आपला ऊर्जा स्त्रोत. आदिशक्तीची मूर्ती जेव्हापासून गायब झाली ना, सगळं विचित्रच घडतंय. तर चेटकोबाने आपली आदिशक्तीची मूर्ती गायब केली आणि आपण अजूनपर्यंत शोधू नाही शकलो. आणि म्हणून आदिती आणि तुझ्या आईचा पण शोध लागत नाहीये. तो राक्षस असं काहीतरी करतोय ना जे आपल्याला कळत नाहीये. नाना. हा नाना बोल. हा हा येतो मी, 5 मिनिटात येतो. निघालो. ठीक आहे. हा शक्ती, आपण निघतो. तू पण जाऊन आराम करायच. आणि ऐक, आपल्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपलं ऊर्जा स्त्रोत आदिशक्तीची मूर्ती जेव्हा आपल्याला सापडेल ना तेव्हा मिळतीलच. आणि ते ऊर्जा स्त्रोत आपण शोधूनच राहू. हो, जा.
पण ते ऊर्जा स्रोत आहे कुठे हे कळणार कसं? शंभू महादेवा, नाना, शिवा, ए नाना, काय आलं? हा? ए अरे येडा का तू? काय आलं? बोलशील का आता काय? शिवा, मला खरं खरं सांग, तू आणि शक्ती रोज मृत्यूशी खेळताय ना? काय पण काय बडबडतो नाना? शिवा, तुला शंभू महादेवाची शपथ आहे, मला खरं खरं काय ते सांग. ठीक आहे, तुला जसं वाटतंय तसं समज. अरे नाना, टेन्शन नको घेऊ. हा, अरे मरण कोणाला चुकलंय का? हा, आणि आपल्या पाठीशी तर साक्षात शंभू महादेव आणि आदिशक्ती आहेत. अरे मरणाला घाबरायचं ना, मरणाची 2 हात करायचे, समजला? जो घाबरला तो खपला, आणि आपण एवढ्यात नाही खपणार. तर राक्षसांना संपवण्यासाठी आपला जन्म झालाय, आणि ज्या कामासाठी या जगामध्ये आलोय ते काम पूर्ण झाल्याशिवाय या जगातून आपली सुटका नाही, समजलं का? हा शिवा, अरे किती सहज बोलतोय तू. अरे तुला मरणाचं भ्या वाटत नसल, पर तुझ्या बापाला मरणाचं भ्या वाटत. शिवा, शंभू महादेवा, अरे मी जरी याचा जन्मदाता असलो ना, तरी तू त्याचा जीवनदाता आहे. अरे माझ्यापेक्षा जास्त श्रद्धा याची आहे तुझ्यावर. आजपासून माझं हे लेकरू मी तुझ्या स्वाधीन करतो. त्याचा तू मायबाप बन, त्याचा सांभाळ कर. त्याला आणि शक्तीला काही होऊ देऊ नको. त्या दोघांनी काय झालं ना, तर गाठ माझ्याशी. मी तुझं आयुष्यभर तोंडी बघणार नाही, ध्यानात ठेव. ए नाना, नाना, अरे काय तू पण. थंड घे, थंड घे, चल. नाना, आता तुला कसं सगळं समजावू? देवी आदिशक्तीची मूर्ती म्हणजे आमचं ऊर्जास्थान, आमची लाईफलाईन. ती जोवर आम्हाला सापडत नाही तोपर्यंत आमच्या जीवाला धोका राहणारच. भिक्षान देई माई, भिक्षान देई, भिक्षान देई माई, भिक्षान देई, भिक्षान देई माई, भिक्षान देई. काय झालं माई? तुझ्या भारी चिंता दिसते. चिंतित आयुष्यामुळे तुझी झोप गेलीये. लेकीची चिंता सतावते ना? माझा अंदाज बरोबर आहे वाटतं. नाही बाबा, तुमचा अंदाज नाही चुकला. माझ्या पोरीच्या आयुष्यात रोज काहीतरी नवीन घडत असतं बघा. रोज नवी संकट येत आहेत. माई, आयुष्य म्हणजे गंगाजळ. कधी निर्मळ तर कधी गढूळ, कधी वाहे संथ तर कधी पूर. भरती ओटी नियतीचा खेळ. चिंता सोड, भक्ती जोड. तुझी आदिशक्ती तुझ्या पाठीशी आहे, ती सगळं ठीक करेल. माई, आजचं ऊन उद्याला नसेल, उद्याचं ऊन परवाला नसेल. पाऊस कधी मुक्कार पडेल तर कधी अवकाळी. थंडी कधी कडाडू नसेल तर कधी उन्हाच्या झळा. पण तहान मात्र तिन्ही ऋतूत लागते. माई, घोडभर पाणी पाज. हो बाबा, सांगते. हा शक्ती, अयो जरा एक तांब्याभर पाणी घेऊन येतेस का? येईल आता. शक्ती छान नाव आहे. शक्ती म्हणजे देवीचं नाव. शक्ती म्हणजे वीज, शक्ती म्हणजे कंप, शक्ती म्हणजे ऊर्जा, शक्ती म्हणजे अखंड सृष्टी.
शक्ती, पाणी देतेस ना बाबांना? घ्या. माई लेख सुंदर आहे तुझी. हिच्यावर देवी आदि शक्तीचा वरदहस्त आहे. दैवी अंशही हिच्यात. साधा सुद्धा जन्म नाही, दुष्टांचा संहार करण्यासाठी तुझी लेख जन्माला आली आहे. बाळा, हात दाखव तुझा. उजवा नाही, डावा. मिटणार, सगळ्या चिंता मिटणार. देवी आदि शक्तीच्या कृपेने सगळी अरिष्ट दूर होणार. हातावरच्या रेषा सांगतायत. लखलखीत नशीब आहे हिचं. राजयोग आहे नशिबी. मृत्यूला ही जिंकणारी, सदैव सत्याच्या प्रकाशाने तेवणारी ज्योत आहे तुझी लेख. माई, तू दान दिलंस, माझं काम झालं. सुखी राहा. आज पूर्णपणे माझ्या ताब्यात आले आहेस. आता तुला मरणाच्या चक्रव्यूहातून कोणी बाहेर काढू शकणार नाही. ती अधिशक्ती जरी तुला वाचवायला आली तरी तू माझ्या तावडीतून सुटणार नाहीस. अटक मटक सटक. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शक्ती, काय झालं? अगं काही नाही ग, ते मी पाणी पित होते तर ग्लास हातातून निसटला माझ्या. ग्लास निसटला होय? मला झोपेत वाटलं भूकंप आला की काय. नाही. शक्ती, मी आवरते, तू जाऊन झोप. नाही नाही नको, तू असू दे, मी आवरते सगळं, तू जा झोप. शिवा, यावेळी? हा शिवा बोल.
झोपली होतीस का? झोप मोड नाही केली मी. झोपतच होते आता, तेवढ्यात तुझा फोन आला. बोल ना, काय झालं? काय नाही, सहज कॉल केला जरा तब्येतीची चौकशी करायला. बरी आहेस ना? हो. मस्त. बरं ऐक, उद्या काही होऊ देत, दुनिया इकडची तिकडे होऊ देत, पण उद्या शंभू महादेवाच्या मंदिरात जाऊन त्याचा अभिषेक करायचा म्हणजे करायचाच. शक्ती, ही एकच आशा आता. एकदा का अभिषेक केला ना की सगळे दरवाजे उघडतील, सगळे कोणी उलगडतील. तुझ्या आईचा आणि आदितीचा पण शोध लागेल. मी उद्या सकाळी येईन तुला न्यायला. तू रेडी राहा, उशीर करू नकोस. ठीक आहे, आता ठेवू फोन. बर. शक्ती, आय लव्ह. अम्मा शक्ती, मी म्हणत होती ना, ती ही साडी ही नेसून तू मंदिरात जा. अम्मा साडी? सकाळी उठल्यावर तूच मला म्हणाली होतीस ना की तू साडी नेसून जाणार आहेस म्हणून. हो, पण ही साडी पांढऱ्या रंगाची का? काय झालं? अयो, अभिषेकासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले ना की चांगलं असतं बघ. ठीक आहे, दे ती साडी. अम्मा, अम्मा हे बघ, या साडीला डाग लागलाय. काय? अगं हो, बघ ना. आणि अशी डाग लागलेली साडी नेसून मी देवळात जाऊ? नाही, अजिबात नाही. अयो, हा डाग कसा काय लागला साडीला? नाही, काल मी स्वतः धुतली आणि सुकवून नंतर इस्त्रीवाल्याकडे दिली बघ. तिथूनच घेऊन आले, तेव्हा तर डाग नव्हता. मग आता कसं काय डाग लागला? अगं अम्मा, जाऊ दे ना, एवढा कसला विचार करतेस? कपाटात लागला असेल त्याला डाग. एक काम कर, तू घेऊन जा ही साडी, मी दुसरी साडी नेसून जाईल देवळात. बरं, ठीक आहे. पण ते डाग कसा काय लागला? इस्त्रीवाल्याकडनं आणलं तेव्हा डाग तर नव्हता, मग आता कसं काय? ही साडी नेसणार आहे मी. इस्त्रीवाल्याकडनं आणलं तेव्हा ती साडीला डाग नव्हता, मग आता कसं काय डाग लागला म्हणते मी. अम्मा, गुड मॉर्निंग. आलास? ये. हा, काय झालं अम्मा? ठीक आहे ना सगळं? हा, सगळं ठीक असतं बघ. साडीला डाग कसला लागलाय? अयो, काय माहित नाही बघ कसे पडले ते डाग. आता धुवायला लागणार. बरं अम्मा, शक्ती उठली का? कशी आहे ती? ठीक आहे ना? झोप वगैरे लागली ना तिला? हा, हो. व्यवस्थित झोप लागली मला. आता एकदम फ्रेश वाटतंय मला. शिवा, तू अम्माकडे का चौकशी करतोय माझी? थेट मलाच विचार ना. अगं पण अम्मा. शिवा, काय रे? अम्माला का विचारत होतास मला नीट झोप लागली की नाही ते?
अगं काही नाही, सहज. ते काल बोलत होतो तेव्हा तू शांत शांत होतीस आणि तुला खूप झोप वगैरे आली होती ना, तर आपल्याला असं वाटलं की तब्येत ठीक नसेल तुझी. ठीक आहे ना तू? ठीक आहेस ना? हो ठीक आहे. अरे काल रात्री ना जरा थकल्यासारखं वाटत होतं, झोप येत होती. हल्ली खूप धावपळ होते ना. अयो पण आता बरं वाटतंय ना? झोप झाली ना पूर्ण तुझी? फ्रेश वाटतंय ना तुला? मग शिवासोबत मंदिरात जा बघू. तुझ्या लक्षात असतं ना आज शिवा महादेवाला अभिषेक करणार आहे ते? हो अम्मा, लक्षात आहे माझ्या. विसरेन कशी मी? शक्ती, आज काळी साडी. अयो तू काळी साडी का नेसलीस आज? ते मला मला इच्छा झाली आज काळ्या रंगाची साडी नेसायची, म्हणून नेसली. का काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? नाही प्रॉब्लेम नाही, पण काळ्या रंगाची. अम्मा, अगं अम्मा तुला किती आवरायचंय. चल जा जा, सगळी कामं आटप तुझी. जा, आपण निघायचं. हो चल. शक्ती, शंभू महादेवावर आपला पूर्ण विश्वास आहे. एकदा का अभिषेक झाला ना, शंभू महादेव आपल्याला योग्य तो मार्ग नक्कीच दाखवेल. आदिशक्तीच्या मूर्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग. तुझ्या आईपर्यंत आणि आदितीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग नक्कीच दाखवेल आपल्याला शंभू महादेव. आपलं मन आपल्याला सांगतंय जे काय घडेल ते चांगलंच घडेल. चल, गुरुजी वाट बघत असते. थांब शक्ती, आज जाऊ नकोस. मंदिराची चौकट ओलांडू नकोस. थांब थांब, आज जाऊ नकोस. शाबास. आता त्याच्याशी जास्त काही बोलू नकोस. क्षणार्धात निघ आणि निखारगेंच्या बंगल्यावर ये. ताबडतोब निघ तिथून. आता इथून बाहेर कशी जाऊ? काय करू? शिवा मला इथून परत जाऊ देणार नाही. काय करू आता मी?